सियावर रामचंद्र की जय. एक सामान्य पक्षी आपल्याला काय विरोध करणार अशी रावणाची भावना, आणि याच भावनेतून जटायूवर राम प्रहारावर प्रहार करतोय. आपल्या उत्तमोत्तम अस्त्रांना आणि उत्तमोत्तम बाणांना वापरतोय. पण या सगळ्या अस्त्रांना निष्प्रभ करत जटायू रावणाला जर्जर करून टाकतोय. एक वेळ तर अशी येते की नुसतं रावणाचं धनुष्य आणि भाता तोडतो असं नाही, तर त्याच्या सारथ्याचं सुद्धा धड वेगळं करतो. सारथी जमिनीवर पडतो तेव्हा जटायू रावणाच्या रथाचं नुकसान करू लागतो, त्याला तोडायला लागतो, आणि सारथ्याविना रावणाचा रथ तोडून त्याला जमिनीवर पाडतो. बघा पराक्रम काय हे बघा. म्हणजे नुसतंच मारलंय, नुसतंच निघून गेलाय, छाटलंय, निघून गेलंय असं नाही झालेलं. त्या रथाला जमिनीवर येऊन आदळतो आणि रावण सुद्धा खाली पडतो सीतेसहित. वृद्धावस्थेकडे झुकलेला जटायू रावणाशी हा सतत संघर्ष करतोय. जटायूची अपेक्षाच एक आहे की कसंही करून वेळ काढून न्या, कसंही करा वेळ काढून न्या. रावण इथे अडकला पाहिजे, इतका वेळ अडकला पाहिजे की लक्ष्मण आणि राम इथे परत आले पाहिजेत. तोपर्यंत आपण सीतेचं रक्षण करू, तोपर्यंत. पण दुर्दैवाने राम आणि लक्ष्मण खूप दूर गेलेले आहेत आणि त्यांना यायला प्रचंड वेळ लागतोय. खरं तर रामाच्याकडे लक्ष्मणाने जायचंय, काहीच झालं नाही याची दोघांना खात्री व्हायची आहे. मग दोघांनी मिळून पर्णकुटीकडे परत यायचंय. पर्णकुटीत आल्यावर सीता नाही हे लक्षात यायचंय. शोधाला बाहेर पडायचंय, कारण बरंचसं अंतर रावण पुढे आलेलं आहे. या सगळ्याच्या मध्ये प्रचंड वेळ जातोय आणि जटायूला रावण येईपर्यंत सीतामातेचं रक्षण करायचंय. असे जटायू प्रत्येक युगात असतात. हो, प्रत्येक युगात असतात. स्वातंत्र्य नावाची सीता छत्रपती शिवाजी नावाच्या रामाकडं अबाधित राहावी यासाठी आधुनिक रामचंद्र गडावर पोहोचेपर्यंत आणि त्याचा आवाज तोफेचा येईपर्यंत घोडखिंडीत बाजी, प्राणाची बाजी लावतो आणि स्वातंत्र्य नावाच्या सीतेचं रक्षण करत राहतो. जटायू प्रत्येक युगात जन्माला आलेले असतात. आपला जटायू ओळखता आला पाहिजे. इथेही जटायू रावणाशी प्रचंड मोठा संघर्ष करतोय. रावणाचा रथ खाली पाडलाय, माता सीता पडल्यात, आणि रावणाला लक्षात येतंय की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. असं वेगळं आहे की ज्याच्याशी आपण संघर्ष फारसा करू शकणार नाही. हा अडकवून टाकील, पुन्हा लोक येतील, पुन्हा वेगळं युद्ध करावं लागेल. रावण आहे, हुशार आहे ना, पुन्हा वेगळं युद्ध करावं लागेल आणि त्यात आपली शक्ती वृथा जात राहील. तो आपल्या रथाला मायेनी नीट करतो आणि हातात उरलेली एकमेव तलवार घेऊन रावण माता सीतेसहित उडू लागतो. जटायू खरं तर थकलाय, वृद्धावस्था आहे. एवढं मोठं युद्ध, रथ मोडायचा आहे, रावणाच्या हाताला पायांना इजा करायची आहे, त्याच्या सारथ्याला मारून टाकायचं आहे, हे सगळं जटायूच्या हातून घडत आहे. आणि रावण एवढ्या सगळ्यातून सीतेला घेऊन उडतोय हे जटायूच्या लक्षात येतं, पण अंगात त्राण नसतं. आता काही करावं असं त्राण नसतं. पण तरीही सगळ्या बळाला एकवटून जटायू पुन्हा अशी एक उत्तुंग भरारी मारतो आणि रावणाला आपल्या तीक्ष्ण नखांनी पुन्हा जर्जर करू लागतो. आता रावण प्रचंड संतापतोय. काय असतं बघा, कोणत्याही शक्तिशाली माणसाला एखाद्या छोट्याशा माणसांनी, त्याच्याकडे शक्ती नाही अशा माणसांनी त्रास द्यायला सुरुवात केली की त्याचा संताप अधिक वाढत जातो. कदाचित जटायूनी पुन्हा भरारी घेतली नसती तर रावणाने बाकी फारशी कृती केली नसती, निघून गेला असता जटायूला आहे त्या अवस्थेत सोडून.
पण रावणाला कळतंय की हा काही आता सोडणार नाहीये. तेव्हा एकमेव उरलेली तलवार शस्त्रापैकीची, कारण बाकी तर मोडून गेली, रावण सपासप चालवू लागतो. जटायू त्या वारांना चुकवत चुकवत जमेल तेवढ्या वेळेला रावणाला जखमी करण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी प्रसंग असा येतो की जटायू रावणाच्या पाठीवर बसून त्याच्या डोक्यात आपल्या चोचीने, तीक्ष्ण चोचीने वार करू लागतो. तेव्हा रावण आपली तलवार मागच्या बाजूला फिरवतो आणि या उडून जाण्याच्या फंद्यामध्ये जटायूचे पंख कापले जातात. दोन्ही पंखावर रावणाकडून वार होतो आणि आपल्या पंख कापले गेल्यामुळे जमिनीवर येऊन पडण्याशिवाय जटायूकडं दुसरा कुठलाही मार्ग नसतो. जटायू जमिनीवर पडलेला असतो, कारण आता जटायूच्या आयुष्यातले शेवटचे काही घटका शिल्लक आहेत. सगळ्या जंगलातले प्राणी, पशु, पक्षी हे युद्ध बघतायत, जटायूचा जय जयकार करतायत. जटायू छान लढलास, क्षमता नसताना लढलास, आपली स्वामी भक्ती, सीतेवरची भक्ती, रामावरची भक्ती दाखवून दिलीस. जटायू तिथे पडलेला आहे आणि रावण आकाश मार्गे पुढे पुढे जातो आहे. खाली पडलेल्या जटायूच्या मनामध्ये एकच भावना आहे, या देहातून प्राण तोवर जाणार नाही जोवर रामचंद्र येऊन माझ्याशी विचारणार नाहीत की काय झालंय. जोपर्यंत माता सीतेला रावणाने नेलं आहे आणि ते कोणत्या दिशेला नेलं आहे हे मी सांगणार नाही, तोपर्यंत प्राण सोडणार नाही. हा संकल्प घेऊन, प्रचंड जखमांना घेऊन जटायू तिथे विवळत पडलेला आहे आणि रावण सीतामातेला घेऊन जातोय. जटायूच्या जखमांमुळे तो विवळतोय आणि माता सीतेचा विलाप सुरू आहे. ज्याच्यामुळे वाचू शकले असते तो देखील पडला आहे. रामचंद्रा, लक्ष्मणा, तुम्ही कुठे आहात? मला वाचवणार नाहीत का? हा विलाप चालू आहे आणि आपल्या बलदंड बाहूमध्ये रावणाने सीतेला करकचून पकडलेलं आहे. एखाद्या गरीब कोकराला पकडावं तसं पकडलंय. सीतामाता विलाप करतायत आणि रावण गडगडाटी हास्य करत विजयामध्ये आकाश मार्गे दक्षिण दिशेकडे निघालेला आहे. वाटेत बरंच काही घडणार आहे. काय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.